आज आम्हाला बेलूरला जायचं होतं. तत्पूर्वी हॉटेलपासून जवळच असलेलं उडपीचं प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर पाहायचं होतं. सकाळी 9:30च्या सुमारास आम्ही श्रीकृष्ण मंदिराजवळ आलो. हे मंदिर उडपी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत येताच आपल्या डाव्या हाताला खेळण्यांची व इतर वस्तूंची दुकानं दिसू लागतात. सूचना फलक पाहून पुन्हा डावीकडं वळालो. या मंदिरात अनवाणी पायानं तसंच उघड्या अंगानं जावं लागतं. पुढे येताच उजव्या बाजूच्या जाळीतून एक तलाव दिसू लागला. तलावाच्या मध्यभागी एक छोटंसं मंदिर देखील आहे. या तलावाच्या कोपऱ्यावर असणारा हा लाकडापासून बनवलेला रथाच्या वरचा भाग. सकाळच्या वेळी तलावात पडलेलं मंदिराचं प्रतिबिंब पाहून मन प्रसन्न होत होतं. हे सारं न्याहाळत आपण पुढं सरकतो. आता आपल्याला सामोरे येतात ते दोन भव्य रथ. याच रथातून भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक निघते. खरं तर उडपी अष्टमठासाठी प्रसिद्ध असून भगवान परशुराम क्षेत्र म्हणून सुद्धा याची ख्याती आहे. उडपी पाककृतीवरून या शहराला उडपी असं नाव देण्यात आलंय. पुढे येताच मंत्रोच्चार कानी पडू लागला. उडपी श्रीकृष्ण मंदिर हे दक्षिण भारतातील श्रीकृष्णाच्या सर्वात प्रसिद्ध आणि अद्वितीय मंदिरापैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिरातील 9 छिद्रांच्या खिडकीमधून भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतात. या मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती ही अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 2 पहारेकरांच्या मूर्त्या होत्या. या कृष्ण मंदिरात दररोज हजारो भाविकांची गर्दी होत असली तरी जन्माष्टमीच्या दिवशी येथील सौंदर्य पाहण्यासारखं असतं. दक्षिणेकडील अनेक मंदिरात प्रथा, परंपरा आणि ड्रेस कोड पाळणं बंधनकारक असतं. या मंदिरात सुद्धा अनेक लोक उघड्या अंगानं दर्शनाकरिता जात होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला श्रीकृष्ण आणि रामाच्या जीवनातले प्रसंग चितारण्यात आले होते. श्रीकृष्ण मठाच्या आजूबाजूला अनेक मंदिरं आहेत. त्यातील सर्वात जुनी मंदिरं ही मूळ लाकूड आणि दगडापासून बनवलेली असून ती 1500 वर्षापूर्वीची आहेत. श्रीकृष्ण मठाची स्थापना 13व्या शतकात वैष्णव संत श्री माधवाचार्य यांनी केली आहे. या मंदिरात दर्शनाला जायचं असेल तर पुरुषांना उघड्या अंगानं जावं लागतं. आत परवानगी नसल्यानं मी मात्र मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच उभं राहून व्हिडिओ चित्रण केलं. उडपी कृष्ण मंदिराविषयी एक अनोखी कथा प्रचलित आहे. एकदा भगवान कृष्णाचा भक्त कनकदासाला मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. हे पाहून तो खूप दुःखी झाला आणि मंदिराच्या मागच्या अंगणात गेला आणि डोळ्यात अश्रू आणून देवाची प्रार्थना करू लागला. भगवान श्रीकृष्ण त्याच्या दुःखानं अत्यंत दुःखी झाले आणि त्याच्या भक्तीवर इतके प्रसन्न झाले की त्याला दर्शन देण्यासाठी त्यांनी मठात असलेल्या मंदिराच्या मागे एक छोटी खिडकी बनवली. तेव्हापासून आजपर्यंत भक्त श्रीकृष्णाची याच खिडकीतून पूजा करतात. या ठिकाणी श्रीकृष्ण तीर्थ, सोडेमठ, वामन तीर्थ, शिरूर मठ, श्री रामतीर्थ, कन्नीूर मठ, श्री आडोक्षजा तीर्थ, पेजावरा मठ, श्री ऋषिकेश तीर्थ, पालीमारू मठ, श्री नरहरी तीर्थ, आदमारू मठ, श्री जनार्दन तीर्थ, कृष्णपुरा मठ आणि श्री उपेंद्र तीर्थ पुतिगे मठ असे 8 मठ आहेत. मंदिराच्या मागे असलेल्या 9 छिद्रांच्या खिडकीतून श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मी धन्य झालो. या लाकडी खांबावर छोटे छोटे दिवे लावण्याची प्रथा सुद्धा या ठिकाणी असल्याचं दिसून आलं. मंदिराचा परिसर तसा बऱ्यापैकी स्वच्छ होता. 4 चाकांचा हा रथ मंदिरासमोरच उभा ठेवण्यात आलेला होता. या ठिकाणी असलेल्या अष्टमठापैकी असलेले हे मठ. याच मठांकडे दर 2 वर्षांनी श्रीकृष्ण मंदिराचा उत्सव साजरा करण्याची जबाबदारी असते. दरवर्षी
मकर संक्रांती, रथ सप्तमी, माधव नवमी, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नवरात्री महोत्सव, माधव जयंती, नरक चतुर्थी, दिवाळी, गीता जयंती इत्यादी सण मोठ्या थाटमाटात साजरे केले जातात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. माझे अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.